आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे कसं बोलता माऊजी तुम्ही? कसं आहे ना शंकर, तू जे बोलतोयस ना ते रास्त आहे, पण त्याला आधार नाहीये. या बाबारावच्या मुलाच्या केसालाही धक्का लावण्याची कोणी हिंमत केली नसते. पण काय करणार, संगत आहे ना. कसली संगत? हेच, आपल्या बरोबर जर चांगली लोक असतील ना तर शुभ घडतं, पण वाईट लोक असतील ना तर अशुभ घडतं. ते म्हणतात ना, सुक्याबरोबर ओलं जळतं, तसं एका दुर्दैवी अपशकुनी तिकळी बरोबर दोस्ती केली ना त्याने, त्याचा परिणाम आहे हा. म्हणजे हे सगळं नलीमुळे घडलं असं तुला म्हणायचं? हो नक्कीच, माझी खात्री आहे असंच झालं असणार. ए, हसायला काय झालं? कारण मला तुझं पटत नाहीये दादा. उलट मला तर असं वाटतंय की तिकडीलाच संपवायचं होतं, चुकून वेदवर हल्ला झाला. काय रे, असं होऊ शकतं ना? असं व्हायचं कारण? एक असं सत्य जे अजून कोणालाच माहिती नाहीये. कसलं सत्य? आता जर वेदच्या जीवाला काही बरं वाईट झालं, गोदावरी फूड्सचा खरा वारस गेला, तर सगळंच हातचं निघून जाईल ना. कारण सगळी प्रॉपर्टी तर वेदच्या नावानं आहे. आणि म्हणून वेद वाचला पाहिजे. आता स्वतःचा स्वार्थ मनात ठेवून आपल्या मुलावर आपलं किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी हे सगळी असली भाषा बोलतोयस ना तू. हे सगळं हॉस्पिटल जाळेन, हे करेन ते करेन. काय दादा, खरं आहे ना? अरे लाज वाटते का तुला? काही आरोप काय करतोस माझ्यावर? काय बोलताय तुम्ही शंकर भाऊजी? म्हणजे प्रॉपर्टी सगळी वेदच्या नावावर आहे? तुम्ही सांगितलं नाही ते मला कधी. अहो धोक्यात चालताय तुम्ही वहिनी. तुम्हाला पायाखालची पाऊलवाट कशी दिसेल? आता वेदवर हल्ला झाला याची चर्चा सगळ्या गावभर होणार, आणि या सगळ्याचं खापर तू कोणावर फोडणार? तर वेदचा जीव वाचवणार त्या नलीवर. नली तिकळी आहे, अपशकुनी आहे, तिच्यामुळे वेदवर हल्ला झाला असं सगळीकडे तू पसरवणार. नली नावाचं हुकमाचं पान आहे तुझ्याजवळ, आणि याचा वापर तू नेहमी असा करत आलायस दादा. वा बाबाराव, तुला मिळालेला माहेरचा आहेर मला आवडला. त्या नलिनी वेदचा जीव वाचवला. तिचे आभार मानायचे सोडून तू तिला तिकळी आहे, अपशकुनी आहे म्हणून हिरावतोस. अरे ती नसती ना तर काय झालं असतं